नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? बऱ्यात का तुम्ही? बऱ्या असाल, खुश असाल, आनंदी असाल. आजची रेसिपी घेऊन आले आहे हे नाश्त्यासाठी बनवल्या जातं. हे चिला पनीर, मूग दाल पनीर चिला. या रेसिपीचं नाव आहे मूग दाल पनीर चिला. हे नाश्त्यासाठी बनवल्या जातं. अतिशय पौष्टिक आहे आणि हे सगळ्यांना आवडणारा हा पदार्थ आहे. तर त्यासाठी मी रात्री बघा हे सालाची आणि बिगर सालाची मुगाची डाळ भिजू घातली होती. तर आता ही चांगली भिजली, एकदम अशी छान नरम भिजली. तर आता हिला मी वाटून घेणार आहे. तर त्याचं साहित्य दाखवणार आहे, चिलाला लागणारं साहित्य काय काय ते. तर आपली सालाची आणि बिगर सालाची अशी दोन प्रकारच्या डाळी घेतल्यात मुगाच्या, आणि त्या रात्री भिजू घातल्या होत्या. तर त्यासाठी लागणारं साहित्य: काळी मिरी, कसुरी मेथी. ही कसुरी मेथी पण मी घरी बनवली. जिरा, अद्रक, कोथिंबीर, मिरची, लसूण, नमक स्वादानुसार, धना पावडर, जिरा पावडर, पनीर, आणि हे आहे चाट मसाला, आणि आपल्याला ओवा. एवढं साहित्य लागणार आहे. तर आता आपण ही याची पेस्ट करून घेऊया या डाळीची. मोठं जार दिलं एका ह्याच्यातच नाही का. तर आता आपण वाटण करताना याच्यातच आपण मिरची आणि लसूण, अद्रक आणि जिरं हे घालणार आहोत. जर तुमच्याकडे लहान मुलं असतील तर मिरची टाकू नका, आणि जर मोठी मुलं असतील तर त्यांना मिरची टाका, आणि लहान मुलांसाठी सपक काढा मिठाचं. तर आमच्यात अन्वी तिखट खाते, पण जास्त प्रमाणात नाही, कमी. तर मी कमीच मिरची टाकणार आहे. अन्वी आलेली आहे, ती 2-3 दिवस सुट्टी आहे तिला, त्यासाठी ती आली. तर आता आपण सगळं त्यामध्ये टाकून बनवणार आहोत. अद्रक टाकून घेऊया, कोथिंबीर टाकून घेऊया, मिरची पण टाकून घेऊया, लसूण, जिरं हे सगळं टाकून घेऊया. मस्त असं खूप छान लागतो आणि पौष्टिक, अतिशय पौष्टिक आहे. तुम्ही झालं तर ह्यातमध्ये तुम्ही ना बारीक अशा, मुलं भाज्या खात नाहीत ना, काय भाज्या अशा आहेत की ते मुलं खायला नको म्हणते, तर याच्यामध्ये तुम्ही भाज्या पण टाकू शकता. तर नमक टाकून घेऊया. मी 2 चमचे नमक टाकत आहे, 2 आणि अर्ध. हे बघा अन्वी आली, तिला सुट्ट्या लागल्या. तर हाय कर अन्वी, हाय. अरे सालाची जी मुगाची डाळ आहे, साला सगळं ती जास्त टाकली मी, आणि जी आपली बिगर सालाची आहे ना ती कमी टाकली, अर्धीच वाटी टाकली. जेव्हा माझा मुलगा डाएट करत होता ना मैत्रिणीनो, त्या टायमाला मुगाच्या डाळीचे डोसे करून खायला सांगितले होते बघा. त्यात अगदी थोडंसं, अगदी 2-3 थेंबच तेल टाकायला लावायचे, आणि त्याचे डोसे बनवून खायला सांगितले होते. तर हे अतिशय पौष्टिक आहे. तुम्ही लहान मुलांना, मोठ्यांना, वृद्ध वयो सर्व वयातील ह्यांना हे चालतंय. आता ह्याला आपण फिरवून घेऊया. राहिलेली आपली डाळ पण ही पण टाकून घेऊया. या कांद्यातच हे आपलं फिरवून निघेल चांगलं. तर हे मी नाश्त्यासाठी बनवत आहे. थोडीशी मेहनत घेऊन जर केला ना मैत्रिणीनं, आपली बी तब्येत चांगली राहते, आणि आपल्या लहान मुलांची, कुटुंबाची बी तब्येत चांगली राहते. त्याच्यामुळं थोडंसं मेहनत घ्या
आणि शक्यतो पौष्टिक असं घरच्या घरी बनवून तुमची पण आणि आपल्या कुटुंबाची पण प्रकृती चांगली होते. तर आज खास ना मुलाला सुट्टी आहे आणि पण आले आहे, सगळ्यांसाठीच खास हा नाश्त्याचा येत आहे. तर आपल्याला हे जरासं चांगली पेस्ट अशी बनवायची आहे. कधी बाहेर खायचं, कधी असे घरी पण पौष्टिक स्पेशल पदार्थ बनवून घरी पण खायचं. तर आता हे आपलं एकदम बारीक फाईन अशी पेस्ट झालेली आहे. थोडंसं अजून याला नाही का फिरवावं असं वाटतंय. तर आता आपलं हे फिरवून झालंय. मी ना पातेल्यात काढून घेते. खूप ही सोपी रेसिपी आहे, काय जास्त याला काय हे लागत नाही. जे मी साहित्य दाखवले त्यातले काय ऑप्शन आहेत, तुमच्या घरामध्ये जे उपलब्ध आहे हे तुम्ही टाकू शकता. थोडस ह्यातमध्ये पाणी टाकून घेऊया, अगदी थोडं, जास्त आपल्याला नाही का पातळ पण नाही बनवायचं. हे कसं तरी आपलं हे जे आहे पनीर शेलाचं बॅटर तयार झालेलं आहे. तेव्हा का खूपच मस्त असं झालंय. तर आपलं हे बॅटर तयार आहे. आता आपण ह्याच्यामध्ये टाकण्यासाठी आपण ना पनीर तयार करून घेऊया. तर मी ना पावशेर पनीर आणलंय. तुम्ही याच्यामध्ये जर पनीर ज्यांना आवडत नसेल तर तुम्ही ना भाज्या सुद्धा, सगळ्या भाज्या ज्या घरामध्ये उपलब्ध आहेत त्या भाज्या पण याच्यामध्ये तुम्ही टाकून खाऊ शकता. जास्त काय नाही, थोडं याला परतायचं. एकदम अशा बारीक बारीक एकदम चॉप करून करू शकता तुम्ही. आता ह्याला आपण हे पनीर जे आहे ना याला धुवून घेऊया. कसं हे पॅकिंग मध्ये ठेवलेलं असतं ना, तर धुतल्याला बरं आहे. तर काय याला धुतलंय मी, याचं पाणी काढून टाकते. तर आता ह्याला आपण धुतलेल्याला आपण कुस करून घेऊया. तर त्याच्या आधी मैत्रिणीनं सॉरी, हॅपी होली, सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा.
असं पनीर कुस्करून घ्यायचं. तुम्ही याच्यामध्ये ढोबळी मिरची, लाल मिरची, गाजर सगळं काही टाकू शकता. आता माझ्याकडे जे उपलब्ध आहे ना ते मी टाकते. थोडा बारीक कांदा चिरून घ्यायचा होता. बारीक कांदा चिरायचा. हे हातानच कुस्करून घ्यायचंय पनीर. आज सगळ्यांसाठीच खास आणि शशूला बी शनिवार रविवार सुट्टी असते. व्हेज आहे तो. थोडस दोन्ही पण मुलं व्हेज आहेत. अमृताही मासे खाते. मासे खाते बघा. माझे बोललेलं असतात घरात. खाते मासे. नॉनव्हेज नाही खात. चिकन वगैरे पीस खाते. बोंबील खाती म्हणजे बोंबील इकडं खाती सगळं खाऊन बसली मैत्रिणी नक्की. तर मी धना पावडर टाकते. जिरा पावडर टाकते. जिरा पावडर थोडं जास्त आहे. कसुरी मेथी टाकते. दोन्ही पोरं मात्र प्युअर व्हेज आहेत. अमृता खाते अंड वगैरे मासे खाते पण ते कधीतरी मनाला आलं. काळी मिरी पावडर टाकते. हा चाट मसाला टाकते. आपण ओवा टाकूया. थोडस हेवी असतं ना त्याच्यामुळं ओवा टाकते. थोडस हातावर असं चोळून टाकूया. नमक टाकू आपण. साधं नमक थोडस टाकते. खारट नको व्हायला कारण चाट मसाल्यामध्ये असतं. आणि याला मिक्स करून घेऊया. थोडस यामध्ये ना बेडगी मिरची पावडर टाकू. मला फ्राय पॅन धुवून दे. बारीक चिरून ना आपण कोथिंबीर पण टाकून घेऊ. ती नाही हे मूग डाळीचं आणि पनीरचं हे चिला जर तुम्ही एकदा का केला ना तर तुमच्या घरचे सारखे सारखे म्हणतील की सारखं करा. कोथिंबीर धुवून घेतली. आता हे चिरून घेते. का कोथिंबीर चिरून घेतली. आता हे टाकूया. आता यात मध्ये पुदिना पावडर टाकून घेऊया. हे ऑप्शनल आहे. तुमच्याकडे जर पुदिना असेल तर तो बारीक चिरून टाका. नसेल तर काय हरकत नाही. ओवा टाकलेलाच असतो त्यासाठी. का मी वाळवून ठेवलेला पुदिना आहे तो कुस्करून मी याच्यात टाकते. पुदिना कोथिंबीर असं वाळवून ठेवायचं. आपल्याला गरजेला पटकन ते उपयोगी पडतंय मैत्रिणीनं.
आता ह्यात मध्ये राहिलंय तांबडं तिखट, बॅडगी मिरची पावडर राहिलंय. आता हा बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया. चल डॉल घे चल. काय नाही बेबीची मम्मा सांगते बस. बारीक चिरलेला कांदा टाकलाय. घरामध्ये जर काहीच नसेल तर तुम्ही जिरा पावडर टाकू शकता किंवा आलं लसूण पण टाकू शकता. आणि ओवा तर असतोच सगळ्यांच्या घरामध्ये. आम्हाला बॅडगी मिरची पावडर आहे. ही काश्मीरी बॅडगी मिरची पावडर आहे. अर्धा चमचा टाकते कारण आपण मिरची पण टाकलेली. ती आहे थोडी तिखट. तर आता हे सगळं मिक्स करून घेऊया. तुम्हाला टाकायची असेल तर टाका, नसेल टाकायची तर नका टाकू, काय हरकत नाही. थोडीशीच राहिली जिरा पावडर, ती पण देते टाकली. तर आपलं बघा हे सारण तयार झाले. तर आपण आता चिला करायला तयार घेऊया. असा मी डोश्याचा तवा ठेवलेला आहे. तो डोश्याचा तवा ठेवूनच करायचं म्हणजे चिटकणार नाही. थोडंसं अद्रक पण किसून घेऊन टाकूया. आता आपला तवा तापत आहे. अद्रक टाकलेलं ते पण मिक्स करून घेऊ. आता हे फ्राय पॅन ठेवलंय. आता हे तापत आलंय. आता आपण काय करायचं, मिठाचं पाणी करायचं आणि ते मिठाचं पाणी असं शिंपडायचं म्हणजे मग ती चिटकत नाही. आता मी बाउलमध्ये पाणी घेतलंय. त्यातच आता मी 1 चमचा नमक टाकते. त्याच्या आधी तेल टाकलं होतं मी. हो का, आता हे टाकून घेऊया.
आता ह्याला आपण तेल टाकून घेऊया वरण. आपण डोसे बनवतो ना त्या टाईपच असतं हे चिला. आणि मग ह्याच्यामध्ये आपण सारण जे केले ना ते भरायचं आणि द्यायचं खायला. काही अवघड नाही मैत्रिणींनो, खूप सोपं आहे. आणि हे असं जर तुम्ही करून दिलं ना की सर्वजण असे आवडीनं खातील बघा. एक ताट घेते मी, प्लेट. तर आता हे प्लेट मध्ये काढून घेऊया आपण. असंच काढून घ्यायचं. परत एक टाकून घेऊया. ज्यांना जे डाएट करत असतील त्यांनी बिगर तेलाचं केलं तरी चालेल. तर असे आपल्याला डोसे बनवून घ्यायचे, असे खूप सारे. याच्यावर तुम्ही चीज पण टाकू शकता. ज्यांना चीज आवडतं त्यांनी चीज पण टाकू शकता. आता अजून एक झालं की तुम्हाला दाखवते. पास करते का असा मोठा डोसा बनवला ना, असं मग ते सारण पण चांगलं पसरून ठेवता येते.
याला प्लेटमध्ये काढते मी. जरा बारीक गॅस करते. आता ह्याला ना मी सारण याच्यावर टाकून घेते. आता याला फोल्ड करून घेऊया, रोल करूया. एक छोटा होतोय आणि एक मोठा होतोय, त्याच्यामुळे नाही काय हरकत नाही. आता हा एक रोल झाला. आता ही छोटा एक करून घेऊया. याला पण घेते टाकून. आपला चिला तयार आहे. आता आपण ना शशूला खायला देऊ, तो सांगेल कसं झालंय ते. तर आपला चिला तयार आहे मैत्रिणींनो. तर तुम्ही काय करायचं माहिती ना, आपल्या कुटुंबाला करून खाऊ घालायचं. आणि माझा चॅनल आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेलचं बटन दाबा आणि कमेंट करून सांगा की हा चिला कसा वाटला तुम्हाला. मूग दाल और पनीर का चिला. तर हा नाश्त्याचा आयटम आहे. तर चला आपण शशांकला देऊया, तो सांगेल कसं झालंय ते. एकदा बाऊचं घे. असं फक्त आता बेबी टेस्ट करणार आहे. असं तोड, हाताने हाताने तोड. मम्मा तिला सांग ग. एक घास मम्मा. एक घास मम्मा इकडचा. हा. कसं झालंय? कपलं का ते चीजचं. टेस्टी. झालंय. बाय. खूपच मस्त झालंय. तुम्ही घरी पण टेस्ट करू शकता. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, विसरू नका आणि कमेंट करत राहा. बाय बाय.